सरकार जनतेचं आहे आणि ते कसं घेतलंय तुम्ही याच्यावरून जर का तुम्ही म्हणत असाल की हम सरे खम करे सो कायदा, तर ॲडॉल्फ हिटलर पण ठोकलाय, लक्षात ठेवा. आम्ही काही तुम्हाला हे नाही, पण तुम्ही काय हिणवताय, आम्हाला भीक देताय. ज्या गाडीत तुम्ही फिरताय, ज्या विमानात तुम्ही ऐश करताय, ते विमान आमचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. इट बिलॉंग्स टू द पीपल ऑफ महाराष्ट्र, नॉट यू. वर यू 7 खासदार तुमचे निवडून येते, 50 पडताय. कसे तरी इकडून तिकडून माणसं निवडून आणलेत, बसलाय सत्तेने, वाटेल तसं बोलताय. चालणार नाही. आमच्यासारखे लोक निषेध करतील, बाकीचे मुख्य म्हणून गप्प बसतील, फायली घेऊन तुमच्या मागे पळतील, साहेब दादा आम्हाला कंत्राट द्या. आम्ही नाही पळणार. हे विधानं अश्लील वाटतात, घाण वाटतात. हे जे पैसे येतात कुठे आणि जातात कुठे ह्याचं चार्ट आम्ही पण वाचतो अर्थसंकल्पातलं. त्या बाईला जर दिलं तर तुमच्यापेक्षा चांगलं अर्थमंत्रीपद ती बाई चालवू शकते. तिला कळतं, फक्त तिला हे नाही कळणार की फिगर्स काय आहेत. पण डिपार्टमेंट्स तिच्या घरात आहेत, तेच आहे जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या घरात डिपार्टमेंट्स आहेत. एकतरी डिपार्टमेंट, हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, सगळं तिच्या घरात आहे. तिची पोरं करतायत सगळं. त्यामुळे असली विधानं बंद करा आणि जमत नसेल ना तर कमीत कमी तोंड तरी बंद ठेवा.